भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी जाऊ लागले. शिकायला जाताना भगवंताच्या सर्व विद्या, भगवंता काय आहे, भगवंताचं स्वरूप काय आहे, भगवंत साक्षात कोण आहे, सर्व जाणायला सुरुवात केली. रोज जातोस. मग आता एक दिवशी हिरण्यकश्यपूने असा विचार केला, रोज हा प्रल्हाद जातो आहे तर एक दिवस याला विचारू, तू काय शिकतो आहे तिथे. देवाचा भक्त कधीच खोटं बोलत नाही. म्हणून हिरण्यकश्यपूने सांगितलं, म्हणे बाबा, मी त्या ठिकाणी गेल्यानंतर आज मी भगवंताच्या स्वरूपाचं ध्यान केलं. त्याला अधिक क्रोध आला. म्हणे ठीक आहे, आज तुला सोडलं, उद्यापासून या नारायणाचं नाव आणि त्या नारायणाचं रूपाच्या विषयी मला काहीही सांगायचं नाही. मी ते ऐकून घेणार नाही. मी तुला जे सांगितलेलं आहे ते तू शिकायचं. नारायण नाव त्या ठिकाणी जर कोणी बोललं तर मला उद्या येऊन नाव सांग. आता दुसरे कोणी तर घेत नव्हते. कोण घेत होते नाव? प्रल्हादच घेत होते. काय करायचं की हा नारायण नाव घेणं बंद करेल, याच्या मुखातून नारायण नाव आलंच नाही पाहिजे असं त्या ठिकाणी हिरण्यकश्यपूला वाटलं. त्यावेळेस रोज जातो, रोज काहीतरी शिकून येतो, रोज जातो, रोज काहीतरी शिकून येतो. म्हणे प्रल्हादा, उद्यापासून तुझं गुरुकुल जाणं बंद. तू आता जायचं नाहीस. तू आज मी तुला असुरांच्या विद्या शिकवायला सांगितलं होतं, तू काय शिकून आला. भक्त प्रल्हादाने भगवंताच्या गुणांचं वर्णन हिरण्यकश्यपूजवळ केलं. त्याला अधिक क्रोध आला. तू त्या नारायणाचं नाव माझ्याजवळ घेतलंस, तुला मी मारतोच आता. मारलं, अतिशय कष्ट दिले, खूप त्या ठिकाणी त्रास देत आहे. परंतु काही केल्या, प्रल्हादाच्या मुखातून नारायणाचं नाव मात्र काही जात नव्हतं. खूप दिवस झाले. त्यावेळेस हिरण्यकश्यपूने आता विचार केला, ज्याच्यामुळे माझ्या भावाला आणि माझ्या कुळाला तो नष्ट करायला निघालाय, त्याचाच माझाच पोटी जन्माला आलेला माझाच मुलगा जर त्याचं नाव घेत असेल तर यालाच ठेवायचं नाही, यालाच मारून टाकायचं. स्वतःच्या कुणाला? स्वतःच्या मुलाला मारण्याचा विचार हिरण्यकश्यपू करतो. का? भगवंताचं नाव घेत होता म्हणून. तेव्हा भक्त प्रल्हादाने आपल्या पित्याला सांगितलंय, म्हणे बाबा, हे जे काही तुमच्यावर मायेचं जाळं पसरलेलं आहे, हे जे काही मायेने तुम्हाला घेरलेलं आहे, हे सर्व मिथ्या आहे, हे सर्व संपणारं आहे. तुम्ही माझं ऐका. भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं नाव एकमात्र असं आहे की ते चिरकाल टिकणारं आहे. असं ज्ञान दिल्यानंतर जसं जसं भक्त प्रल्हाद बोलत होता तसं तसं हिरण्यकश्यपू जळत होता. त्याला जास्त जास्त उलट त्रास होत होता. आणि एके दिवशी याने उकडतं असं तेल घेतलं आणि त्या तेलामध्ये त्या भक्त प्रल्हादाला, म्हणजेच आपल्या स्वतःच्या बालकाला त्याच्यामध्ये टाकलं. नारायण 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 असं उच्चार करत असताना आपल्या मुखातून भगवंताचं नामस्मरण करतो. परंतु एवढ्या उकळत्या तेलात टाकल्यानंतर सुद्धा प्रल्हादाला काहीही झालं नाही. हा सर्व चमत्कार तोच पाहत होता. कोण? हिरण्यकश्यपू पाहत होता. काय करावं? याला मारल्यानंतर हा मरत नाही, काय करू याचं? त्यावेळेस पुष्कळ असा त्रास दिला. भरपूर दिवस गेले. परंतु भक्त प्रल्हादाला त्रास दिल्यानंतर सुद्धा भगवंताची कृपा असल्यामुळे काहीही होत नव्हतं. आता देवानेच शेवटी असा विचार केला, याने माझ्या भक्ताला फार त्रास दिला. आतापर्यंत जे झालं ते झालं, परंतु आता हे सर्व एवढ्या छोट्याशा वयामध्ये माझ्या प्रल्हादाला त्रास सहन करावा लागतो आहे. आता पुष्कळ झाला, आता हे थांबवावं. म्हणून भगवंत विचार करतात की आता आपल्याला अवतार घेणं जरुरीचं आहे. म्हणून त्या ठिकाणी प्रल्हादाच्यासाठी भगवंताने नरसिंह अवतार त्या ठिकाणी धारण केला. नरसिंह भगवान की जय. त्या हिरण्यकश्यपूचा वर होता की मी अश्राने मरणार नाही, मी शस्त्राने मरणार नाही. भगवंतांनी त्या ठिकाणी अर्ध पशु आणि अर्ध मानव रूप असलेलं असं नरसिंह भगवंताचं शरीर आहे की त्यामध्ये शस्त्र नाही चालणार म्हणून आपली मोठी मोठी नखं
त्या ठिकाणी निर्माण केली. त्याला जमिनीवर मरण न होतं, त्याला आतमध्ये घरामध्ये मरण न होतं, वर मरण नको होतं, म्हणून दाराच्या आत त्या ठिकाणी आतमध्ये आले आणि आपल्या हातांनीच त्या हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध केलाय. गोपाल कृष्ण भगवान की जय. हिरण्यकश्यपूचा वध झाल्यानंतर इतके क्रोधायमान झालेले नृसिंह भगवान त्या ठिकाणी इतका क्रोध क्रोधाने लालबुंद झालेले आहेत आणि हिरण्यकश्यपू तर त्या ठिकाणी मेला, त्याचा वध झाला. परंतु भक्त प्रल्हादाला आपल्या जवळ घेतलं. जसं एखादी गाय नुकत्याच जन्म दिलेल्या आपल्या वासराला जन्म दिल्यानंतर जशी चाटते आहे जिभेने, तसं नृसिंह भगवान त्या ठिकाणी प्रल्हादाला आपल्याच मांडीवर घेऊन चाटत आहे. इतकं प्रेम आणि त्या भक्त प्रल्हादाला अजून काही गुढ ज्ञान त्या ठिकाणी भगवंतांनी दिलं आणि असं भक्त आणि भगवंताची सुंदर अशी कथा या ठिकाणी सांगितली. गोपाल कृष्ण भगवान हिरण्यकश्यपू आणि हिरण्याक्षाचा वध या ठिकाणी सांगितला. पुढे भक्त प्रल्हादाने नृसिंह भगवंताची स्तुती केली आहे. तेव्हा तुम्हाला जाणणारा आजपर्यंत या पृथ्वीवर जन्माला आलेला नाही, मी तर एक साधारण बालक आहे, मी तुम्हाला कसं जाणू शकेल. तेव्हा या जन्मामध्ये येऊन जो मनुष्य तुम्हाला जाणतो तोच खरा मनुष्य आणि त्याचं जीवन धन्य झालं असं मी तुम्हाला समजतो. अनेक सुंदर प्रकारे स्तुती केली. काय प्रमाण आहे ते? नरदेह दुर्लभ दादा, नरदेह दुर्लभ दादा. नरदेह दुर्लभ दादा, नरदेह दुर्लभ दादा. शतवर्षाची गणना, साची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना, तुम्ही आठवा मधुसूदना. तुम्ही वाचलं म्हणा, तुम्ही वाचलं म्हणा, वाचलं म्हणा, तुम्ही वाचलं म्हणा. ठराविक काळानंतर प्रल्हादाचं राज्य आलं. प्रल्हादाचा राज्याभिषेक झाला आणि राज्यकारभार सोपवला. स्वतः भगवंतांनी त्याला कार्य दिलं. भगवत भक्त असलेला असा हा प्रल्हाद त्याने सुंदर प्रकारे राज्यकारभार त्या ठिकाणी केला आणि सर्व लोकांना त्या ठिकाणी संतुष्ट केलं. अशी भक्त प्रल्हादाची कथा झाल्यानंतर या अष्टम स्कंदामध्ये प्रवेश करताना सुंदर भगवंताचा भक्त की प्रत्येक पावलोपावली जर आपण भगवंताचं नामस्मरण त्याला आठवलं तर तो भगवंत निश्चितच आपल्याला कितीही वेदना असल्या, कितीही दुःख असलं, कितीही संकट असले तरी तो त्यामध्ये येऊन कुठल्या आणि कुठल्या रूपाने आपल्याला मदत करत असतो. तेव्हा या 8व्या स्कंदामध्ये जी कथा सांगितली तो भगवंताचा भक्त गजेंद्र याची कथा सांगितली की क्षीरसागराने वेढलेला त्रिकुट नावाचा एक सुंदर पर्वत आहे. त्या पर्वतावर त्याचं वर्णन अजून त्या ठिकाणी केलेलं आहे की त्याच्या आजूबाजूला सुंदर समुद्रांच्या लाटा वाहता आहेत. सिद्ध 4 गंधर्व त्याच्या आजूबाजूला सुंदर पद्धतीने वास करतात. जेव्हा याच्या पर्वताचं जे वर्णन करता आहेत त्यावेळेस त्याच्या आजूबाजूला संगीताच्या ध्वनींचा जसा काही सुगंध वास आवाज त्या ठिकाणून येतो आणि त्या पर्वताच्याच कडे निरनिराळ्या जंगली जनावरांनी सुंदर असं सुशोभित वन त्या ठिकाणी आहे. पुष्कळ नद्या सरोवर आसपास आहेत
की त्यांचं वर्णन निसर्गरम्य असं वातावरणाचं सुंदर वर्णन केलेलं आहे. त्रिकुटामध्येच दरीमध्ये भगवान वरुणाचं एक उद्यान त्या ठिकाणी होतं. त्यामध्ये एक ऋतुमान नावाचा भक्त त्या ठिकाणी राहत होता. एकदा त्या पर्वताच्या जंगलामध्ये हत्तीणीसारखा एक मोठा गजेंद्र काट्याकुट्यांनी भरलेला वेडू बांबू वेत झाडा झुडपांमध्ये तुडवीत त्या ठिकाणी असा तो राहत होता. त्यावेळेस आपल्या मर्जीने त्याने सर्व काही जिंकलेलं होतं. पुष्कळ वर्ष त्याला तिथे झालेली होती राहताना, म्हणून सर्व लोकांवर सत्ता त्याची होती असं या ठिकाणी वर्णन केलं. गृहस्थ असल्या माणसाने कसं राहावं त्या पद्धतीने भगवंताची माया आपल्याला घेणार नाही. तो पशु योनीमध्ये तो त्या योनीमध्ये असून सुद्धा भगवंताची माया जाणत होता. त्यावेळेस गजेंद्र एक दिवस असाच विचार करता 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 त्याला काही परिवार होता, काही नातू पणतूंचा तो गजेंद्र एक दिवस असाच फिरता 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 ज्या सरोवराच्या काठी फिरत होता, त्या सरोवराजवळ चालता चालता अचानक त्याचा पाय एका मकराने ओढला. त्याला आतमध्ये ओढू लागला आणि हा त्याची शक्ती पणाला लावू लागला. ते जे मगर होतं ते मगर आतमध्ये ओढायचं आणि हत्ती त्याला बाहेर खेचत होता. सर्वात अगोदर अशी काही कृती घडली. त्यावेळेस आपल्याला या उदाहरणातून मी तुम्हाला सांगते, गजेंद्र म्हणजे जीव आहे आणि ते जो सरोवर आहे तो म्हणजे संसार आहे. जसं तो गजेंद्र त्या सरोवराला, त्या जंगलातील आजूबाजूचा जो परिसर आहे तिथे तो राहतो आहे, त्याला आपलं म्हणतो आहे, तसं जीवाचं सुद्धा आहे. संसार हा माझा आहे, हा संसार आपला आहे, हे जे परिवार आहे हा माझा आहे, हे सर्व माझं आहे. या गजेंद्राच्या कथेतून आपल्याला सर्वांना एक घ्यायचं आहे की जीव गजेंद्र ज्या वेळेस त्याच्यावर काही दुःख येतं, ज्या वेळेस त्याच्यावर काही संकट येतात, त्यावेळेस सर्वात अगोदर परमात्म्याचं नाव मुखामध्ये आलं नाही. केव्हा येतंय मी तुम्हाला सांगते, कथा बघा. ज्या वेळेस त्या मकराने त्याचा पाय ओढला त्यावेळेस सर्वात अगोदर त्याचा परिवार त्याला आठवला. परंतु परिवार जवळ येऊन सुद्धा वाचवू शकत होता का? असं कोणी म्हटलं का त्या मकराला की तो माझा पती आहे? की त्याच्या पत्नीने असं म्हटलं का तो माझा पती आहे, त्याला सोडून दे, माझा पाय आतमध्ये घे, मला आतमध्ये ओढ, म्हटलं का? जसं गजेंद्राच्या परिवाराने म्हटलं नाही, तसं आपल्यालाही कोणीच म्हणणार नाही. कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंतीला जातील एक लखान माझे माझे मनोनी, अंतीला जातील एक लखान माझे माझे मनोनी. राजा मायेचा बाजार, राजा मायेचा बाजार. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, गुण कुणाचे सगळे सोर रे. मेल्या मागे इथे सराई तुझीला जागे दोरे. राजा मायेचा बाजार, राजा मायेचा बाजार. हे नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी, नाही कुणाचे कुणी तुझे नव्हे रे कोणी. अंतीला जातील एक लखान माझे माझे मनोनी. राजा मायेचा बाजार, राजा मायेचा बाजार. मृत्यू लोकामध्ये
जन्मामध्ये आपण जसे एकटे आलेले आहोत, मरताना आपल्याला कुणीही या ठिकाणी साथ देत नाही. गजेंद्राला सर्वात अगोदर आपली पत्नी, आपला परिवार, आपले मुलं आठवले. त्याच्या जवळ येऊन सुद्धा ते काही करू शकत नव्हते. सर्वांना वाचवा वाचवा, मला वाचवा, इथून मला बाहेर काढवा, अशी त्या ठिकाणी तो हाक देतो. भरपूर वेळ झाला परंतु कोणीही त्याच्या मदतीला येत नव्हतं. हे पाहून त्या ठिकाणी गजेंद्राने विचार केला, कुणी येत नाही भगवंता, अरे तू तरी मला यातून सोडव, कारण मला माहिती आहे भगवंता तुझ्याशिवाय भक्तवत्सल, तुझ्याशिवाय असा कोणीही नाही की या ठिकाणी मला सोडवू शकेल. देवा तू तर या ठिकाणी दयाळू आहेस, तू तर या ठिकाणी दीनदयालांची मदत करणार आहेस असं मी ऐकलंय. भगवंताची त्या ठिकाणी धावा करतो आहे, स्तुती करतोय. जर कोणी नाही आलं तर भगवंताला तर यावंच लागतं, परंतु आपल्याला भगवंताची एकच म्हणणं आहे, तू फक्त मला आठव, तू फक्त मला आवाज दे, मी जिथे कुठे आहे तिथे तुला संकटातून बाहेर काढण्यासाठी येईल. फक्त काय करायचंय, आवाज द्यायचा आहे, त्याला बोलवायचं आहे. परंतु कितीही दुःख आले तरी आपण नेमकं जेव्हा आपल्याला गरज आहे, जरा शांतता ठेवा, ब्रेकच होणार आहे आता, थांबून घ्या. कितीही आपण त्याला प्रेमाने आवाज दिला तर तोच येतो, बाकी परिवार येत नाही. तेव्हा हे त्या भगवंताने जाणलं, देव म्हणतो आहे स्वतः, माझा भक्त या परिस्थितीमध्ये मला बोलवत आहे तर मी गेलं पाहिजे. स्वतः भगवंत त्या ठिकाणी आले आणि त्या मकराच्या तोंडातून गजेंद्राला सोडवलं आणि त्याची मुक्तता केली आहे. असा हा शरणागत असलेला दीनदयालूंचा भगवंत त्या ठिकाणी आपलं भक्तावर कृपा करतो. ह्या गजेंद्राची त्या ठिकाणी कथा सांगितली. नंतर गजेंद्राला आपल्या केलेल्या कृत्याची त्या ठिकाणी लाज वाटते. देवा ज्या वेळेस सर्वात अगोदर मी तुमचा धावा करायला पाहिजे होता, मी परिवाराचा धावा केला, परंतु देवा जीव हा अज्ञानाने गोंधळलेला आहे, त्या मायेमध्ये फसलेला आहे. मी संसारिक होता म्हणून मी त्या मायेत गोंधळलेलो होतो, त्यामुळे मला क्षमा करा. काही काळानंतर त्याची अवस्था वाईट असल्यामुळे भगवंतांनी त्याला काही ज्ञान दिलं, काही उपदेशाच्या गोष्टी सांगितल्या आणि त्याला मोक्षाची प्राप्ती करून दिली. असं या गजेंद्र मोक्षाची कथा या ठिकाणी सांगितली. थोडक्यामध्ये असा इतिहास सांगितला की हा मकर कोण होता, तर हुहू नावाचा हा एक गंधर्व पूर्वी होता आणि हा गंधर्व देवलांच्या शापामुळे याला ही गती प्राप्त झाली होती. याला सुद्धा सांगितलं होतं की साक्षात भगवंत या रूपामध्ये येऊन तुला दर्शन देतील. आणि मग हा गजेंद्र कोण होता, तर हा गजेंद्र पूर्वजन्मामध्ये द्रविड देशाच्या पांडवंशी राजा होता. याचं नाव त्यावेळेस होतं इंद्रदुम्न आणि याने अंगिरा अगस्त्य मुनींचा अपमान त्या ठिकाणी केला होता. ज्यावेळेस ते मुनी आले त्यावेळेस हा उठून उभा राहिला नाही, अभिमानाने फुगला होता, म्हणून त्याला त्यावेळेस शाप मिळाला होता, जा तू पुढच्या योनीमध्ये गजेंद्र हत्तीच्या रूपाला जाशील आणि त्यावेळेस तुला भगवंत तिथून सोडवतील. गोपाल कृष्ण भगवान की जय. यानंतर गजेंद्राचा हा सुंदर असा इतिहास या ठिकाणी सांगितला की जीवन जगत असताना, प्रत्येक कार्य करत असताना परमेश्वराला विसरायचं नाही. पावलं पावली जर त्याचं स्मरण केलं तर कुठल्याही संकटामधून तो आपल्याला बाहेर काढतो, आपल्याला साथ देतो. अशा कथेच्या माध्यमातून पुन्हा पुन्हा भगवंताची जाणीव आपल्याला व्हावी अशा सुंदर कथाभाग या ठिकाणी सांगितला. गोपाल कृष्ण भगवान की जय.